वक्फ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत सुद्धा मंजुरी। विधेयकाच्या समर्थनात 128 तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। वक्फचा कायदा मुळातच संविधान विरोधी। वक्फ सुधारणा बिलावरून सरला बेटचे महंत रामगिरी महाराजांचं वक्तव्य। तर एका समाजाला विशिष्ट अधिकार देणं हे संविधानाच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया। मोदी सरकारची वैभवी वचनपूर्ती। वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर बावनकुळेंचं ट्विट। अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांना सुद्धा लाजवणारं। वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल। वक्फच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा तर शहांचं कालचं भाषण हे जिन्नांना सुद्धा लाजवणारं होतं। शहांचं कालचं भाषण मुस्लिमांच्या बाजूने होतं की विरोधात? उद्धव ठाकरेंचा सवाल। बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडले। विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंनी मत दिलं। ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर राऊतांना भाजपचा पंडुरोग झालाय, बावनकुळेंची टीका। कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिराला शेजारील जमीन पुन्हा चर्चेत। तर आता परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा। शहांकडून सुद्धा काल लोकसभेत वडणगेमधल्या मंदिराचा उल्लेख। अहिल्यानगरच्या पाथर्डीतील मढी देवस्थान ट्रस्टच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा। कानिफनाथ देवस्थानाची राज्यभरात 8000 एकर जमीन तर 2000 एकर जमिनीवर मुस्लिमांचा दावा। शासनानं वक्फ बोर्ड बरखास्त करावा, संजय मरकड यांची मागणी। हिंदुस्थानातील जमिनी हिंदूंच्याच आहेत, विदेशी लुटारूंच्या नाहीत। वक्फ विधेयकावर बोलताना कालीचरण महाराजांचं वक्तव्य। हिंदूंचे डोळे उघडले, सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं। पहिलं पाऊल मुस्लिमांच्या ट्रस्टवरच। जैन ख्रिश्चन बौद्धांच्या बाबतीत सुद्धा हेच घडू शकतं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वक्फ सुधारणा विधेयकावरून आता राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची वैचारिक अडचण। सुनील तटकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे अडचण। तर अल्पसंख्याक विभाग मुस्लिम नेते लवकरच अजित पवारांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर देशातल्या अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी। पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट। वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम सोडून इतर सदस्य आणणार, मग आम्हाला सुद्धा शिर्डी तिरुपती शीख बोर्डावर घेणार का? वक्फ बोर्डासाठी हा निर्णय का? इम्तियाज जलील यांचा सवाल। वक्फ दुरुस्तीच्या विधेयकाविरोधात मतदान केलं। वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल शहांच्या तोंडून आलं। वक्फच्या जमिनींचा व्यवहार आधीच झालाय, संजय राऊतांचा आरोप। नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं, तर मी बोलले की काही जणांना जिव्हारी लागतं। वक्फ बिलाचं समर्थन करतानाच गोरेंचा ठाकरेंना टोला। सरकारचा हेतू अयोग्य। वक्फ विधेयकामध्ये पारदर्शकपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची टीका। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर। मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू। आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप। आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा मृत्यू। रुग्णालयाला अॅडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र टीव्ही9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची चौकशी आता करून शासनाला अहवाल देणार। आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण, तर अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दुर्दैवी। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये माणुसकीपेक्षा पैशाला जास्त महत्व। हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच आईचा मृत्यू। या सगळ्या प्रकाराला प्रशासन आणि रुग्णालयाचं प्रशासन जबाबदार, तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। रुग्णालयाची परवानगी रद्द करून दंड लावण्याची गरज। रुपाली ठोंबरे आक्रमक, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात अशा असंख्य तक्रारी। सुषमा अंधारेंचाही आरोप। दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची सखोल चौकशी करणार, विधी न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। तर समिती गठीत करून घटनेचा संपूर्ण आढावा घेणार असल्याचीही जयस्वाल यांची प्रतिक्रिया। तक्रार दाखल करण्यासाठी आमदार अमित गोरखे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। दीनानाथ रुग्णालयाचे आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना, आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। तात्काळ अहवाल सादर करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचे आदेश। तर तथ्य तपासून चौकशी करून कारवाई करा, रुपाली चाकणकरांचेही पुणे पालिका आयुक्तांना आदेश। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस ठाण्यात तक्रार, तर गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, पोलिसांना या संदर्भातलं निवेदन।
राज्यातील विनापरवानगी आयात केलेल्या औषधांवर छापेमारी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषदेत माहिती. औषधांच्या विनापरवानगी विक्री संदर्भात कारवाई करणार. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज. तर आज दुपारनंतर जामीन अर्जासंदर्भात निर्णय होणार. आजच सुनावणी घ्यायची का यावर कोर्ट निर्णय देणार. औरंगजेब कबरीचं प्रकरण दडपण्यासाठी वाघ्या कुत्र्याचा वाद काढला. तर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको. कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया. शिवरायांच्या सैन्यातील अनेक मुस्लिमांवर प्रमुख जबाबदाऱ्या होत्या. महाराजांनी जात किंवा धर्म बघून जबाबदारी दिली नाही, तर महाराजांनी गुणवत्ता बघून जबाबदारी दिली. सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएनशी या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. तुम्ही मला हलक्यात घेतलं, पण मी सर्वसामान्यांचं सरकार आणलं. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर आताच्या शिवसेनेमध्ये कुणीही मालक आणि नोकर नसल्याची ही प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. पक्षातील मतभेदांनंतर आता ठाकरेंची शिंदेंना सीएम पदाची ऑफर. दीपक केसरकर यांचा मोठा दावा. पुन्हा युतीची स्थापना करा. या शिंदेंच्या मागणीला नकार मिळाला तेव्हाच पुढचं पाऊल उचललं केसरकरांचं विधान. गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. तर योगेश कदम संतोष देशमुख कुटुंबियांचीही भेट घेणार. तसंच जालन्यातील शिवसेना नेत्यांची भेट घेऊन बैठका घेणार. जालना सहकारी साखर कारखान्याला अंजली दमानी यांची भेट. तर दमानी या कारखान्याच्या सभासद आणि शेतकऱ्यांच्या भेटीला. खरेदी विक्रीच्या वादातनं साखर कारखाना ईडीच्या ताब्यात. बारामतीच्या छत्रपती कारखान्याच्या कामकाजात अजित पवारांचा हस्तक्षेप. साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा आरोप. तर सहकार कायद्यानुसार याद्या तयार होत नसल्याची पृथ्वीराज जाचक यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराला शिवसेनेचा प्रसाद काय असतो ते दाखवणार. कुणाल सरमळकर यांचा इशारा. तर कुणाल कामराला पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स. कामरामध्ये हिंमत नाही म्हणून तो पोलिसांच्या चौकशीला सामोरं जात नाही. सरमळकरांची टीका. ठाकरेंच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. तर लालबाग परळमधील आयडीबीआय आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये विचारणा. मराठीत कामं झालं पाहिजे मनसेची मागणी. राज ठाकरेंची टोळी बँकांमध्ये धुडगूस घालतीये. या संदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना तक्रार अर्ज. गुणरत्न सदावर्तेंचं विधान. तर सदावर्तेंना गप्प करायची वेळ येईल तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं गप्प करू. योगेश चिले यांची प्रतिक्रिया. सांगोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. दीपक आबा साळुंखे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि साळुंखेंमध्ये बैठक. तर साळुंखेंच्या ऑफिससमोर पालकमंत्री जयकुमार गोरेंवर फुलांची उधळण. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या महाकोशी या खोऱ्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी. तर भोर राष्ट्रवादीमध्ये कार्यालयात रणजित शिवतरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सदाभाऊ खोत यांच्यासारखी माणसं भीक मागत फिरतील. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा हल्लाबोल. तर मला राज्यपाल करा अशी जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी केली होती मागणी. अर्जुन खोतकरांविरोधात लढा उभारण्याची ही वेळ आली आहे. खोतकरांनी जालना साखर कारखान्याची माती केली. अर्जुन खोतकरांनी अद्याप कामगारांची देणी दिली नसल्याचाही दमानी यांचा आरोप. आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. तर मुंबईकरांवर घनकचरा शुल्क लागू करू नयेत. आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी. सांगोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. दीपक आबा साळुंखे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि साळुंखेंमध्ये बैठक. बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवींवर 100% विमा संरक्षण द्यावं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची संसदेत मागणी. तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवींवरच विमा संरक्षण असल्याची म्हस्केंची माहिती. मंत्री पंकजा मुंडेंकडून परळी मतदारसंघाचा आढावा. तर आढावा घेतल्यानंतर पंकजा मुंडे वैद्यनाथ चरणी नतमस्तक. दरम्यान मंत्री पंकजा मुंडे 2 दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. ईद निमित्त अंबादास दानवेंनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. तर इम्तियाज जलील यांना दानवेंकडून ईदच्या शुभेच्छा. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याची दानवेंची प्रतिक्रिया. तर एमआयएम आणि शिवसेना कधीही एकत्र येणार नाही. दानवेंचं विधान. अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. भेटीच्या वेळी धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित. भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा. देवेंद्र फडणवीसांनी चिली रिपब्लिकच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. तर महाराष्ट्र आणि चिलीचे संबंध मजबूत करण्यावर या चर्चेत भर.
धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी केलं पाहिजे, मनोज जरांगे यांची मागणी. तर आरोपींना फोन पेद्वारे कुणी पैसे पाठवले, त्यांना कुणी हॉटेलमध्ये ठेवलं हे कळेल, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. बीडसारखाच कट माझ्या विरोधात सुद्धा करण्याचा डाव होता, कटात अनेक जण सामील, जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप. तर आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे वाचलो, चौकशी पूर्ण झाल्यावर सर्व पुरावे माध्यमांसमोर आणणार, गोरेंची माहिती. बीडमध्ये वन विभागाच्या कोठडीत खोक्या बसलेला मारहाण, खोक्या बसलेल्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल. मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या बसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी. तर आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिसांना कस्टडी देण्यास पुन्हा कोर्टाचा नकार. पुणे पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टानं दुसऱ्यांदा फेटाळला. पुढील तपासाकरता आता पोलिसांनी दत्ता गाडेची मागितली होती कस्टडी. मीरा भाईंदर मनपा आयुक्त कार्यालयावर मनसेचं अनोखं आंदोलन. तर पूर्वसूचना ऑनलाईन न देता हजारो झाडांची कत्तल थांबवण्याची मनसेची मागणी. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करू नका, माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. पीक विमा योजनेची पुनर्रचना करताना शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची विनंती. 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा करा, अन्यथा विमा कंपन्यांमध्ये घुसून पैसा वसूल करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा. राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. तर नाशिक, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक गावांमध्ये पिकांचं मोठं नुकसान. अमोल पाटलांकडून नुकसानीची पाहणी. परभणीमध्ये पावसाचा जोर वाढला, अवकाळीमुळे रब्बी हंगामातील अनेक पिकांना धोका, शेतकऱ्यांची चिंता वाढली. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण. पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, तर वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित, शेती पिकांचंही मोठं नुकसान होण्याची भीती. हिंगोलीमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात, रब्बी पिकांचं फळबागांचंही यामुळे नुकसान. पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यातल्या पारद आणि पानवटोद या धोत्रामध्ये गारपीट, तर केळीच्या बागेचं मका पिकांचं नुकसान. जालना जिल्ह्याला गारपिटीचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांची चिंता वाढणार. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये अवकाळी पावसानं हळद भिजली, तर बाजार समितीमध्ये 5,623 क्विंटल हळदीची आवक झाली होती. भिजलेल्या हळदीची बाजारभावानुसार खरेदी व्हावी, शेतकऱ्यांची मागणी. माळशेज घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना. अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं दरड कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी जोरदारसह मध्यम स्वरूपाचा पाऊस. नंदुरबारमध्ये केळीच्या दरात 800 रुपयांची मोठी घसरण. 1,100 ते 1,200 रुपये क्विंटलनं केळीची विक्री. मागील महिन्यामध्ये रमजानमुळे केळीची मोठी मागणी होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 35% बाष्पीभवन आणि गळतीमुळे मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात मोठी घट. तर राज्य सरकारच्या धरणातनं राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी पालिकेचे प्रयत्न. मुंबईमध्ये 11 कोटींची सायबर फसवणूक. ईमेल हॅक करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये व्यवहार. तक्रारदार मुंबईच्या पवईमधील असल्याची माहिती. तर विद्यार्थ्यांचा आधार प्रमाणपत्रासाठी 15 एप्रिलपर्यंत विशेष मोहीम. दरम्यान राज्यभरातील शाळांमधील एकूण 94.72% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित. उर्वरित प्रक्रिया सुद्धा सुरू. मेट्रो 2B कामात हलगर्जीपणा झाल्याचं समोर. कंत्राटदारांना 1,29 लाखांचा दंड. MMRDAची कारवाई. तर कंत्राटदारांवर आता कामात विलंब केल्याचा ठपका. लोणावळा माळवली भागामध्ये उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक. मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात काहीसे बदल. पुणे विमानतळाचं विस्तारीकरण. आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणं आणि नव्या टर्मिनलमुळे प्रवासी संख्येत वाढ. मागील वर्षभरामध्ये पहिल्यांदाच पुणे विमानतळावरून 1 कोटी प्रवाशांची ये-जा. पुणे महापालिकेकडून नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित. तर पहिल्याच दिवशी अतिरिक्त आयुक्तांकडे 45 तक्रारी. मुंबईमध्ये 90,757 भटक्या श्वानांची संख्या. मागील 10 वर्षात भटक्या श्वानांच्या संख्येत 4,500ची घट. मुंबईतील भटक्या श्वानांचं सर्वेक्षण पूर्ण. मद्यपान करून वाहन चालवताना चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल होणार. वाहतूक पोलिसांनी हे आदेश काढले.